वंदनीय भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि त्यांच्या विचाराने सतत श्वास घेणारे या विभागाचे आमदार प्रकाशजी भारसाकडे साहेब, स्वर्गीय महादेवरावजी दादांनी सुरुवातीपासूनच या ठिकाणी हा वृक्ष लावला, त्याला भरपूर असं बळ देऊन डॉक्टर उद्धवरावजींनी इथपर्यंत आणलं. पुढेही नेण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे ते उद्धवरावजी, शुभदासजी गाडेकरजी, मालवेजी, बंधूंनो भगिनींनो, आपण इतके दिवस ऐकलं कसं, किती ऐकलं असेल याचं मी चिंतन करत होतो. आणि तुमची दया ते इतके तास बोलून तुमच्यासमोर किती बोलायचं, किती लोकांनी बोलायचं, तुम्ही ऐकायचं तर किती ऐकायचं, त्यालाही काही पण ऐकलं पाहिजे. कान देवाने त्याच्यासाठीच दिले, बुद्धी त्याच्याकरताच दिले की आपण ऐकल्यानंतर आपली संग्रहता ठेवता आली पाहिजे, ज्ञानाची शिदोरी नेता आली पाहिजे, ठेवता आली पाहिजे. याकरता इतकं सोपं नाही. घरची 2 मुलं सांभाळणं सुद्धा आईला, वडिलांना आणि घरच्या काकाला, माजीला, सगळ्यांना, आजोबांना सांभाळता नक्की न येतात. आणि 300 विद्यार्थी, 350 विद्यार्थी एक महिनाभर सांभाळणं, त्यांचं डोकं दुखते काय, कोणाला काही लागलं काय, कोणाला जखम झाली काय अडचण असेल, जेवणा खावण्याची एवढी चिंता वाहणं इतकी साधी गोष्ट नाही. आणि तसंही आश्रम म्हटला की आश्रमाची जी ऋषींची परंपरा होती, त्या ऋषींच्या परंपरेमध्ये हे जे ज्ञान आपल्याला मिळत आहे ते फार मोठी गोष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक आश्रम निर्माण केला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता आश्रम निर्माण केला, त्याचं नाव काय आहे सांगता येईल? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक आश्रम केला, त्यांचा राहण्याचा. बहुत अच्छे, हे काही सांगितलं तर छान. गुरुकुंज आश्रम, त्याचा जिल्हा कोणता आहे? अमरावती. बहुत अच्छा, पहा बरं. आणि तालुका नाही विचारणार, कारण एवढं सांगितलं पुष्कळ झालं, कारण ते महत्त्वाचं केंद्र आहे. तिथून ऊर्जा घेऊन हे सगळे वर्ग भारतामध्ये तयार होतात, महाराष्ट्रामध्ये तयार होतात. आणि हा विचार महाराजांचा फार झपाट्याने नेण्याचा प्रयत्न या वयातच होत असतो. आणि महाराजांनी हे हेरलं. महाराजांच्या वेळेला सुद्धा अशी 2-2 हजार लोकांची वर्ग होती, मुलांची वर्ग होती. किती हजार? 2-2 हजार मुलांची वर्ग मी पाहिलेली आहे. आणि त्या काळात तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी मुलं होते, त्यावेळेला वयोमानाचं प्रमाण मोठं होतं, उंच होतं. इतके लहान लेकरं नव्हती, इतके हुशार नव्हते. त्यावेळेला थोडंसं उंच झाल्यानंतर, मोठे झाल्यानंतर बुद्धी प्रज्वलित होत होती. तर राष्ट्रसंतांनी गुरुकुंज आश्रम हा अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण केला. त्याच्या जवळपास 28-29 हजार शाखा आहेत. आणि या शाखामधून हे सगळं शिक्षण शिबिराद्वारे सर्वांगाचं शिक्षण तुम्हाला दिल्या जाते. एक गोष्ट खरी की आई वडील तुम्हाला सांभाळू शकत नाही, इतकं ज्ञान देऊ शकत नाही, म्हणून या वर्गाची आवश्यकता भासली. आणि ती सतत चालत राहणं इतके वर्षपर्यंत डॉक्टर उद्धवरावजी गाडेकरांनी आतापर्यंत आपल्या जीवाचं रान करून आपल्या जीवात जीव असेपर्यंत त्याने हे सगळं सांभाळलं. याही पुढे आमचे शुभदासजी ते सांभाळतील अशी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. ते पाहतायत. महाराजांनाही करून घ्यायचं आहे. एक गोष्ट सांगतो की ग्रामगीता कोण लिहिली हा विचार कोणाला सांगता येईल? ग्रामगीता कोण लिहिली? श्रीकृष्णाने लिहिली की अर्जुनाने लिहिली? श्रीकृष्णाने लिहिली की अर्जुनाने लिहिली ग्रामगीता? श्रीकृष्णाने नाही लिहिली, अर्जुनाने नाही लिहिली. बहुत अच्छा, धन्यवाद. पहा, त्यांनी एकच विचार सांगितला. ग्रामगीता कोण लिहिली? राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. आणि गीता कोणी लिहिली? भगवद्गीता
भगवान श्रीकृष्णाने. बहुत अच्छा, छान. हे सगळं तुम्हाला ज्ञान मिळत आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी संस्था निर्माण केली, जी गुरुकुंजामध्ये आहे, त्याचं नाव काय? याचं मूळ स्थान आहे ते, या शिबिराचं मूळ स्थान आहे, मूळ संस्था आहे ती. नाही नाही, माहित आहे तुम्हाला, सगळ्यांना माहित आहे, तुम्ही बोलून नाही राहिले, शरमता. पण मी सांगतो, त्याचं नाव आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम. अ दर्जाचं तीर्थस्थळ त्या स्थानाला मिळालेलं आहे. महाराष्ट्रामधून अ दर्जाचं तीर्थस्थळ गुरुकुंज आश्रमाला मिळालं आहे. आणि गुरुकुंज आश्रम हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी निर्माण केलेली एक तिथे मोठी संस्था आहे, ज्याचं नाव आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ. त्यांनी 1935 मध्ये ती संस्था निर्माण केली आणि तेव्हापासून सतत वृक्ष कार्याचा वृक्ष अनेक शिबिराद्वारा होत आहे. मनापासून आनंद होतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कोणत्या बाहेरच्या देशामध्ये गेले होते? एक जपानमध्ये. आणखी दुसरा देश कोणता आहे? चीन. बरं, ठीक आहे. पण चीनमध्ये ते गेले नव्हते, जपानला गेले. आणि जपानला जाता जाता इतरही देश त्यांनी गेले. ते कोणत्या कारणासाठी गेले होते, कशासाठी गेले होते जपानमध्ये असं म्हणता येईल? जपानमध्ये कशासाठी गेले होते? आता पाकिस्तान हिंदुस्थान लढाई होती, कशासाठी ते गेले होते काय? नाही. मग कशासाठी गेले होते? ते गेले होते विश्व धर्म परिषदेचे भारतामधले एकमेव अध्यक्ष म्हणून गेले होते. सगळ्या भारताचे एकमेव अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रपती यांनी त्यांना पाठवलेलं होतं. आणि ते जपानमध्ये जाऊन 138 देशांच्या प्रतिनिधित्व ते करत होते. अध्यक्षपद त्यांना भूषवलेलं होतं. आणि ह्या अनेक जीवनातल्या त्यांच्या पैलू जे आहेत त्याही आपल्याला आवश्यक असते माहीत होणं. कारण त्यांचं व्यक्तित्व, बरं, जेव्हा आपला भारत पारतंत्र्यामध्ये होता, कोणाला माहिती आहे आपलं, आपण पारतंत्र्यात होते एका काळाला. तुम्ही नव्हते, आम्ही होतो. आम्ही वरची मंडळी होतो म्हणाले, प्रकाशदादा होते म्हणायला हरकत नाही. पारतंत्र्यामधले दिवस पाहिले आहे. पारतंत्र्य म्हणजे काय? गुलामी. गुलामी म्हणजे काय? ज्याला स्वतंत्रता नाही आहे असा देश.